नमस्कार फ्रेंड्स, दीपाच कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत कांद्याच्या पानाची भाजी। भरपूर कांद्याची पाने घरी असल्यास ही भाजी बनवून बघा, खूप टेस्टी लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। अर्धी वाटी मुगाचा सोला धुवून घेतलेला आहे मी 2-3 पाण्याने। आता कोमट पाणी टाकून अगदी 10 ते 15 मिनिट आपण याला मुरू देऊ। खूप जास्त वेळ नाही, अगदी 10 मिनिट मुरू द्यायचं आहे। इथे कांद्याची पाने घेतलेली आहे। गावाकडून खूप सारी कांद्याची पाने आली। मग काय करावं तर गावाकडच्याच मामीने मला ही रेसिपी सांगितली आणि ती शेअर करत आहे तुमच्यासोबत। खूप छान झाली भाजी, त्यामुळे शेअर करावं वाटली। इथे कांद्याची पाने, खराब कांद्याची पाने मी काढून घेते आणि मग ही पाने धुवून घ्यायची आहे छान, आणि मग याला आपण चिरून घेऊ। याला एकदा धुवून घेते आणि मग चिरायची आहे। आधी चिरून मग धुवायची नाही। बघू शकता छोट्या छोट्या आकारात कापून घेतलेली आहे। आता कढई गरम झाली आहे, 3 चमचे तेल घालत आहे। तेल छान तापू द्यायचं आणि पाव चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की एक कांदा चिरून टाकायचा। कांदा जाडसरच चिरलेला आहे। कांदा छान परतून घेऊ। थोडासा कांदा झाला की लसूण जिरा पेस्ट टाकायची। सर्व छान परतून घ्यायचं। आता एक टोमॅटो चिरून टाकलेला आहे। जाडसरच चिरला आहे टोमॅटो, खूप बारीक नाही। 1 चमचा मीठ घालत आहे, म्हणजे टोमॅटो लवकर शिजून येते। आता परतून घ्यायचं छान, थोडा वेळ शिजू द्यायचं। अर्धा चमचा हळद घालायची, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, कलरसाठी अगदी ऑप्शनल आहे। आणि सर्व मस्त परतून घेऊ छान। बघा तेल सुटलेलं आहे छान। आता ही मुगाची डाळ भिजवलेली ती घालून घेऊ। थोडंसं पाणी आहे, पाणी टाकून द्यायचं त्याच्यातच आणि छान परतून घेऊ। आता 2 ते 3 मिनिट झाकून ठेवायचं। 2-3 मिनिटानंतर बघू शकता डाळ छान शिजलेली आहे। अजूनही जास्त शिजलेली नाही, थोडी कच्ची आहे। परत एक वेळ फिरून घेऊ। परत 1-2 मिनिटे झाकून ठेवू। कंटिन्यू झाकून ठेवल्यास ते जळू शकते, आधी बूड लागते। त्यामुळे थोडं 1 मिनिट फिरवून घ्यायचं। बघू शकता पाणी टाकलं की डाळ शिजून येते छान। आता कांद्याची पाने घालून घेऊ आणि मस्त परतून घ्यायचं। कांदे शिजायला जास्त वेळ लागत नाही। बघू शकता किती खूप सारे कांदे टाकलेले होते, पण पूर्ण नरम झालेले आहे। छान परतून घ्यायचं। परत झाकण ठेवायचं थोडा वेळ, 2-3 मिनिट झाकण ठेवायचं। बघू शकता मस्त झालेली आहे भाजी। अशीही खाऊ शकता छान। तुम्हाला सुकी भाजी हवी असल्यास बेशी शिजलेली असते, छान लागते। आणि तुम्हाला जर रश्श्याची हवी असल्यास पाणी टाकू शकता। मी इथे पाणी टाकत आहे। गरम पाणी टाका, नाहीतर टेस्ट बदलते थंड पाण्याने। तुम्हाला आणखी रस्सा हवा असल्यास थोडंसं आणखी पाणी ॲड करा। आणि डाळी पाणी ॲब्सॉर्ब करून घेते। इथे मी मॅगी मसाला घालत आहे, अगदी कमी थोडासा घालत आहे। असेल तर घाला, नसेल तर काहीच हरकत नाही। मॅगी मसाल्याने छान टेस्ट येते। 2 ते 3 मिनिट झाकून ठेवू।
बघू शकता छान भाजी तयार झालेली आहे आपली. मी पहिल्यांदाच केली आहे ही भाजी भरपूर कांदे टाकून आणि खूप टेस्टी लागते. तुमच्याकडे असे भरपूर कांदे आले असेल तर ही रेसिपी करून बघा, खूप छान लागते. आणि भाकरीसोबत तर एकदम भन्नाट लागते. रेसिपी कशी झाली मला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.